पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कुदळवाडी असेल किंवा चिखलीमध्ये अनधिकृत बांधकामावर मध्यरात्री जी आहे ती कारवाई करण्यात आली। या दरम्यान काहीसा तणाव देखील झाल्याची चर्चा तसेच व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे आहेत। सर, काय सांगाल? काल मोठ्या प्रमाणात अनधिकृत कारवाई करण्यात आली मध्यरात्री। कशा प्रकारची ही कारवाई होती आणि काय आता सध्याचं स्टेटस आहे? पिंपरी चिंचवड शहरातील क आणि फ या क्षेत्रीय कार्यालयातील सुमारे 11 अनधिकृत बांधकामे काल पाडण्यात आली। त्यामध्ये काही धार्मिक स्थळं होते, काही महानगरपालिकेच्या जागेवर अतिक्रमण केलेले होते, काही वैयक्तिक जागेवर होते। परंतु आता आपण पाहिलं की फुगेवाडीमध्ये अनधिकृत बांधकामांमध्ये जे दारू पिऊन विषबाधा झाली, असेच भविष्यात कुठल्या अनधिकृत बांधकामांमुळे समाजाला काही त्रास होऊ नये त्या अनुषंगाने आपण सर्वच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत आहे। त्याच दृष्टीने ही कालची कारवाई होती। मोठा फौज फाटा जो आहे तो या ठिकाणी होता, त्यात दगडफेक देखील झालेली आहे, अनेक पोलीस जखमी झालेले आहेत। नक्की किती मस्जिद आणि किती मंदिरांवर जी आहे ती कारवाई करण्यात आली? 6 अनधिकृत मंदिरं होते आणि 5 अनधिकृत मशिदी होत्या। पण दगडफेक किंवा जखमी झाल्याची मला अजून कल्पना नाही। मी त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊन आपल्याला कळवतो। नक्कीच आपण पाहिलं तर 11 अनधिकृत बांधकामावर जी आहे ती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कारवाई जी आहे ती करण्यात आली आहे। या दरम्यान दगडफेक झाल्याची देखील चर्चा आहे। मात्र महापौर जे आहे ते माहिती घेऊन याची माहिती देतो असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं आपल्याला एकूण पाहायला मिळालं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।